नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की 25 ऑगस्ट रोजी राज्यसेवा परीक्षा संपूर्ण राज्यभर आयोजित केल्या जाणार आहे। ही परीक्षा याआधी दोनदा पोस्टपोन करण्यात आलेली आहे। पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीमुळे ही परीक्षा पोस्टपोन करण्यात आली। त्यानंतर मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याकरिता ऑप्शन ओपन करून दिल्या कारणाने ही परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली होती। त्यानंतर आता ही परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होणार आहे। परंतु कितीतरी विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की राज्यसेवा परीक्षा पुन्हा एकदा पोस्टपोन होऊ शकते काय? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर सर्वात आधी बघा, विद्यार्थी अशा प्रकारचा प्रश्न का विचारून राहिलेले आहेत की राज्यसेवा परीक्षा पुन्हा एकदा पोस्टपोन होणार आहे की नाही? तर यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे बघा, IBPS क्लर्कची परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि राज्यसेवा परीक्षा सुद्धा 25 ऑगस्ट रोजीच आहे, म्हणजेच एकाच दिवशी दोन परीक्षा होणार आहे। आणि कितीतरी विद्यार्थ्यांनी IBPS क्लर्कचा सुद्धा फॉर्म भरलेला असणार, तर ते विद्यार्थी सुद्धा मागणी करून राहिलेले आहे की राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन करायला पाहिजे। कारण बघा, केंद्रीय परीक्षा पोस्टपोन होत नाही आणि IBPS क्लरिकलची जी परीक्षा आहे ही केंद्रीय परीक्षा आहे। ओके, आणि केंद्रीय परीक्षा पोस्टपोन होत नसतात। स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षा ज्या आहे पोस्टपोन होत असतात। जर केंद्रीय परीक्षा आणि स्टेट गव्हर्नमेंटची परीक्षा जर एकाच दिवशी आली तर स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षा पोस्टपोन केल्या जातात। ओके, तर इथे बघा, सीतारमैया साहेब जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माहिती दिलेली होती की आम्ही KPSCची जी परीक्षा आहे, म्हणजेच कर्नाटका पब्लिक सर्व्हिस कमिशनची जी परीक्षा आहे, जी आपली जी MPSCची परीक्षा होत असते राज्यसेवेची, तर त्याचप्रमाणे KPSCची सुद्धा राज्यसेवेची त्यांची परीक्षा होत असते। तर सीतारमैया साहेबांनी माहिती दिली की आम्ही आमची जी KPSCची परीक्षा आहे ती पुढे ढकलत आहोत, कारण 25 तारखेला IBPS क्लरिकलची एक्झाम आहे। अशा प्रकारची माहिती यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली होती। त्यानंतर महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा मागणी करू लागले की जर कर्नाटकमध्ये असं होऊ शकते तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकते, अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करू लागले। स्पेशली ते विद्यार्थी ज्यांनी IBPS क्लरिकल आणि राज्यसेवा हे दोन्ही फॉर्म भरलेले आहेत। नॉर्मली काय होते, MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते बहुतांश विद्यार्थी हे IBPSच्या ज्या परीक्षा होतात, क्लरिकल आणि इतर परीक्षा, या परीक्षा हे विद्यार्थी देत नाही। तर या विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारची मागणी आतापर्यंत आलेली नाही, परंतु IBPS करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागणी जी आहे ती केलेली आहे। त्यानंतर काही राजकीय नेते सुद्धा अशा प्रकारची मागणी करू लागले। उदाहरणार्थ बघा, सुप्रिया सुळे मॅडम आहेत, यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की लोकसेवा आयोगाने 25 ऑगस्ट रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ठेवलेली आहे, परंतु याच तारखेला बँकिंग सेवेसाठीची IBPS आणि UPSCची प्रवेश परीक्षा सुद्धा बघा जी आहे ती होणार आहे आणि या सर्व परीक्षा सुद्धा वर्षातून एकदाच होत असतात। यामुळे MPSC राज्यसेवा देणाऱ्यांना या परीक्षांना मुकावे लागेल, म्हणून मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे यांनी की राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन करायला पाहिजे। तर अशा प्रकारे जे महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारची मागणी लावून धरलेली आहे। इतरही काही नेत्यांनी मागणी केलेली आहे, काही विद्यार्थी सुद्धा अशा प्रकारची मागणी करून राहिलेले आहेत। तर इथे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये मतभेद आहेत। जे विद्यार्थी आधीपासून अभ्यास करून राहिलेले आहेत ते विद्यार्थी म्हणून राहिलेले आहे की परीक्षा पोस्टपोन करू नका, परीक्षा पोस्टपोन केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते। वारंवार परीक्षा पोस्टपोन करणे बरोबर नाही, यामुळे आयोगाच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होत असतो। तर अशा प्रकारे जे अनुभवी विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी परीक्षा पोस्टपोन करण्याच्या विरोधामध्ये आहेत ते विद्यार्थी अशा प्रकारचे विचार मांडून राहिलेले आहेत। आणि काही विद्यार्थी असे सुद्धा आहेत जे म्हणून राहिलेले आहेत की परीक्षा पोस्टपोन करायला पाहिजे, स्पेशली ते विद्यार्थी ज्यांनी IBPS क्लर्कचा फॉर्म भरलेला आहे। ओके, आता काही विद्यार्थी असे सुद्धा म्हणत होते की UGC नेटची परीक्षा आहे 25 तारखेला, पण बघा UGC नेटची परीक्षा 25 तारखेला नाही, 24 आणि 26 तारखेला ती परीक्षा आहे। तर मधामध्ये म्हणजे 25 तारखेला राज्यसेवेची परीक्षा आहे। ओके, आता त्यानंतर जे विद्यार्थी UGCची परीक्षा देणार आहे त्यांना सेंटर कुठे मिळणार आहे, त्यांना ट्रॅव्हल करावं लागणार, तर हा सुद्धा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार। कारण पावसाळा आहे, पावसाचे वातावरण आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर सेंटर मिळालं तर तिथे सुद्धा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होऊ शकते। 2 दिवशी कंटिन्युअसली 2 पेपर देणे विद्यार्थ्यांसाठी कठीण जाऊ शकते, कारण तुम्हाला माहिती आहे पाऊस सुरू आहे। तर
म्हणून सुद्धा काही विद्यार्थी मागणी करून राहिलेले आहेत की परीक्षा पोस्टपोन करायला पाहिजे। तर यामुळे विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की परीक्षा पोस्टपोन होणार की नाही। तर बघा, परीक्षा पोस्टपोन होण्याचे चान्सेस कमी आहे। माझे असं मत आहे की तुम्ही 25 तारीख तुम्ही गृहीत धरून चालायला पाहिजे। आयोगातर्फे काही निर्णय झाला तरी सुद्धा तुमचे नुकसान होणार नाही। परीक्षा पोस्टपोन सुद्धा होऊ शकते, परंतु परीक्षा पोस्टपोन होण्याचे चान्सेस कमी आहेत। ओके, आणि जर समजा परीक्षा पोस्टपोन झाली, कारण खूप जास्त प्रेशर येऊन राहिलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये मागणी होऊन राहिलेली आहे, मोठमोठे नेते सुद्धा मागणी करून राहिलेले आहेत, तर जर समजा परीक्षा पोस्टपोन झाली तरी सुद्धा तुमचे नुकसान होणार नाही। 25 तारीख मानून तुम्ही अभ्यास करा आणि परीक्षा मागच्या वेळेस जसं बघा 1 महिना परीक्षा समोर गेली होती, अशा प्रकारे परीक्षा समोर जाणार नाही। 2-4 दिवस परीक्षा समोर जाऊ शकते, 1 आठवडा जास्तीत जास्त परीक्षा समोर जाऊ शकते, यापेक्षा जास्त समोर परीक्षा जाणार नाही। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलेलं आहे की परीक्षा पोस्टपोन करा, आणखी 1 महिना आम्हाला अभ्यासाला मिळणार, तर बघा असं होणार नाही। 1 महिना 1.5 महिना परीक्षा समोर जाणार नाही। आधीच बघा परीक्षा पोस्टपोन होण्याचे चान्सेस कमी आहेत, परंतु जर दबाव आला आणि राज्य शासनाने जर निर्णय घेतला तर परीक्षा पोस्टपोन जरी झाली तरी सुद्धा एखादा आठवडा परीक्षा पोस्टपोन होऊ शकते। ओके, अशा प्रकारे तुम्ही आता तुमचं डिसिजन घ्या की तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचे आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे। टेलिग्राम चॅनल तुम्ही टेलिग्रामच्या सर्च बॉक्समध्ये जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव जर तुम्ही टाकलं सरकारी नोकरी पत्रक, अशा प्रकारे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा मिळून जाणार आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।